जय शिवराय, जय शंभूराजे मित्रांनो। तर आपली भटकंती सुरू झालेली आहे आणि आपण निघालेलो आहोत एक सुंदर असा किल्ला एक्सप्लोअर करायला। मावळातील सुंदर किल्ला तो म्हणजे तिकोना किल्ला। तर चला एक्सप्लोअर करूया। तर आत्ता आपण घोटावळेमध्ये आहोत आणि समोर तुम्ही बघा शिवाजी महाराजांचं स्मारक किती सुंदर दिसतंय, अप्रतिम सुंदर। सत्यसाई पांडुरंग क्षेत्र हळशी। तर इकडनं हळशीला जायचा एक रस्ता आहे आणि समोर तिकडे तुम्ही जर बघाल वरती तर तुम्हाला हळशीचं मंदिरही दिसेल। तर लवकरच आपण इथलाही ब्लॉग करूया। समोर बघा त्रिकोणा किल्ला दिसतो आहे आणि खूप सुंदर, त्याच्यावरती खूप छान असे ढग दिसत आहेत। तर आपण जेव्हा वरती चढून जाऊ त्यावेळेस आपल्याला कळेल की वरचं कसं आहे सीन। आणि इकडे बघा तुम्ही भाताची लागवड, पावसाळा सुरू झाला आणि भाताची लागवडही सुरू झालेली आहे। तर हे बघा त्रिकोणाचा बोर्ड लागला आहे। रस्ता छान आहे, सिमेंटचा बनवलेला आणि आरामात गाडी जाईल असं आहे। तर आपण त्रिकोणा किल्ल्याच्या खाली उभे आहोत आणि आपण आता सुरू करणार आहोत ट्रेकिंग। तर इथून वॉक करत आपल्याला जायचं आहे। ट्रेकला सुरुवात झालेली आहे आणि 2 मेंबर पुढे आहेत आमचे, जे सूत्रसंचालन करतील ट्रेकचं। मिस्टर लीलेश पडियार, गुड मॉर्निंग। स्टार्ट किती वाजता? 7:30 ओके, म्हणजे आपण 6:15ला घरून निघालो होतो, 7:30ला आपण पार्किंगमध्ये पोहोचलोय। ओके, 1/4 तास आम्हाला इथे यायला लागला म्हणजे, आणि 7:30ला आपण स्टार्ट करतोय। अजून आपण प्रॉपर त्रिकोणाच्या पायथ्याशी नाही पोहोचलोय, पार्किंगपासून थोडंसं वॉक करत पुढे जातो आहोत। तर बघूया आपल्याला वरती जायला किती टाईम लागतो। आय थिंक एवढं ट्रेक करून मग आपल्याला त्या साईडला जावं लागणार आहे। गणपती बाप्पा। तिकोना किल्ल्याचं इथं थोडक्यात माहिती दिलेली आहे की त्याची उंची किती आहे। त्याची उंची 3590 फूट आहे आणि त्याचं पहिलं नाव वित्तंडगड होतं। आणि इथं काय काय आपण तिथं बघू शकतो, तर तिथं टोटल 12 स्पॉट्स आहेत जे आपण बघू शकतो। तर चला एक्सप्लोअर करूया। जर तुम्हाला डिटेलमध्ये वाचायचं आहे तर व्हिडिओ पॉज करा। गडावरती जायचं म्हटल्यावरती तर रस्ता अप्रतिम असतोच। छान स्टार्टिंग झाली आहे। वाव। आणि तुम्ही जंगल बघू शकताय तिकोना किल्ल्याला जाताना। साईडने खूप झाड आहेत, खूप दाट आहे आणि बऱ्यापैकी गर्दी आहे, बऱ्यापैकी लोक आहेत। किती दाट आहे, खूपच दाट झाड आहेत ही। आणि अशा उंच ठिकाणी ना अधूनमधून असा बारीक बारीक पाऊस पडत राहतो, त्याच्यामुळे इथं खूप ओलसर झालेलं आहे, खूप ओलं आहे। थोडासा नॉर्मल कठीण आहे, त्यासाठी
कंटिन्युअसली वॉक, एक्सरसाइज, योगा काहीतरी पाहिजे. आणि हे 2 आमचे मुलं बघा कुठून गेलेत. इकडनं एक शॉर्टकट घेतलाय त्यांनी. गो. ही सुंदर गाव आहे. आय थिंक आपण ह्या रस्त्याने आलोय, असं असं राऊंड मारून. आणि अप्रतिम आहे, मस्त आहे. शेती वगैरे दिसते इथून. सुंदर त्रिकोणा किल्ला. वाव, सो नाईस. तर अजून आपल्याला इथून असं ट्रेक करून तिथपर्यंत जायचं आहे. छान आहे, मस्त आहे. थोडंसं इकडनं येताना थोडंसं हार्ड वाटलं आहे, पण आता वरती जाऊन बघूया वरच्या साईडला रस्ता कसा आहे जाण्याचा. इथं थोडंसं आहे, कठीण आहे थोडंसं चढायला. तर कार्तिकचं स्टार्ट केलं आहे पहिले, त्यानंतर विवेन, अँड मग नंतर निलेश, त्यांच्यानंतर मग मी कॅमेरामन. चलो आपण भी चलते हैं. तर मी तुम्हाला दाखवते कसं आहे. अवघड असं अवघड नाही म्हणता येणार, बट असे दगड्स वगैरे आहेत, तर त्याच्यावरती पाय ठेवून मग आपल्याला जायचं आहे. आणि गडाच्या वरती पोहोचल्यानंतर काय छान दिसेल. पवना धरणाच्या बाजूलाच वसलेला हा किल्ला आहे. तसं तर 4 किल्ले आहेत तिथं जवळपास, लोहगड, विसापूर, तिकोना आणि तुंग. तर असे 4 किल्ले आहेत, लोहगड, तिकोना, तुंग आणि विसापूर. तर मावळ प्रांतात लक्ष ठेवण्यासाठी किंवा गस्त घालण्यासाठी हा देखरेख करण्यासाठी बेसिकली या किल्ल्याचा जास्तीत जास्त वापर झालेला आहे. छान असे दवबिंदू. तर आपला या वर्षाच्या सिरीजचा तिसरा किल्ला, हो तिसरा किल्ला आज आपण ट्रेक करतोय. लवकरच बाकीचे देखील किल्ले आपण कव्हर करू. आणि आपण कुठेतरी पोहोचलेलो आहोत. काहीतरी दिसतंय समोर, बघूया काय आहे. चलो चलो देखते हैं क्या है. बहुत एक दरवाजा आहे. सर हा दरवाजा आहे बघा. इकडे असा काही व्ह्यू आहे. इथं आहे दरवाजा आणि इथनं पवनाचा व्ह्यू काम खूप छान. इथून थोडं बांधकाम केलेलं दिसतंय. छान असे दगड टाकलेत खाली वॉकसाठी आणि अशी वॉल पण बांधलेली आहे. आणि साईडने व्ह्यू बघा, सुंदर व्ह्यू. जसं जसं वरती येतोय ना तसं तसं हा व्ह्यू बघायला अजून छान वाटते. ब्युटिफुल वॉकिंग, ट्रेकिंग, मस्त फुल एन्जॉय करत चाललो आम्ही. थोडा दम लागतोय मध्ये मध्ये, त्यासाठी पाण्याची बॉटल कॅरी करणं खूप गरजेचं आहे सोबत. आता इथं विवेनने काहीतरी फाइंड केलंय, लाल कलरचा पैसा. चल, तर इथं मंदिर आहे आणि हनुमानांचं मंदिर आहे. सुंदर, खूपच छान, प्रसन्न वाटणारी ही मूर्ती. वा वा, सुंदर.
आमच्या फॅमिलीला ट्रेकिंग करायला खूप आवडतं आणि असा रस्ता असेल ट्रेकिंग करताना तर वा, मज्जाच मज्जा, खूप भारी वाटतं. विवेन, कसं वाटतंय? थकला का? नाही ना, तुम नाही थकते. व्हेरी गुड. इथं एक शेल्टर आहे जिथं आपल्याला मॅगी, कंस, पाण्याची बॉटल वगैरे भेटू शकते. आणि इथं खूप सुंदर छोटंसं असं तुळशी वृंदावन आहे. किती सुंदर आहे, छान तुळशी वृंदावन आहे. समोर मंदिर दिसतंय, हे बघा. तर मंदिर आहे एक आणि समोर एक कुंड आहे आणि समोरच मंदिर आहे. तर चला बघूया कसलं मंदिर आहे. आणि हे बघा, डोंगराच्या आतमध्ये असं दगडात कोरल्यासारखं हे मंदिर आहे. सुंदर आहे. सो ट्रेक म्हटली, घनदाट जंगल, खूप मोठी छोटी झाडं, पायवाट, ऊन, सावली, पाऊस, या सगळ्या गोष्टी असतात. आणि आपले शारीरिक आणि मानसिक जो स्टॅमिना आहे त्याची एक परीक्षा पण असते. शारीरिक कारण आपल्याला ते सगळं सर करायचं असतं आणि मानसिक कारण मनाने तेवढं आपण तयार पाहिजे. पायाला लागलं थोडंसं, पण मानसिकदृष्ट्या स्ट्रॉंग असतं माणूस की सगळ्या फिजिकल गोष्टी ओव्हरकम करू शकतो. चलो, तर इथं आहे चुन्याचा घाणा. म्हणजे आधी सिमेंटमध्ये नाही बनायची कोणतीही गोष्ट, चुन्यात बनायची. आणि चुनाचा असा रिंगण असायचं, ते चाक जे आहे ते असं फिरवायचं चुन्यावरती, तेव्हा चुना तयार व्हायचा कॉन्क्रीटसारखा. ते नॉर्मली बैलाच्या सहाय्याने फिरवायचे. आता आपण बालेकिल्ल्याच्या दिशेने जातो आहे. बालेकिल्ला मला माहिती असणारच आहे, म्हणजे किल्ल्याचा महत्त्वाचा भाग, जो की नेहमी शत्रूपासून सुरक्षित ठेवण्याचं काम केलं जात असेल. आपल्या किल्ल्याला जाण्यासाठी स्टेप्स बघा, एकदम स्टीफ पण जबरदस्त दिसतं ना बालेकिल्ला. फायनली पोहोचण्यात आहोत आपण आता. एवढा भाग चढून जायचा आपल्याला. तर स्टीप आहेत एकदम आणि केअरफुली चढायचं आहे. चांगली गोष्ट आहे की एक रोप लावला आहे मस्त. थोडं वेट पण आहे. हळू, शाबाश. वरती तो हार्ड पॅच होता, तो चढून वरती आलेलो आहोत. चढून आल्यानंतर वरती हा व्ह्यू जबरदस्त ब्रीथ टेकिंग व्ह्यू आहे हा. सगळे क्लाउड टेकलेले आहेत, ढग टेकलेले आहेत. आणि ते दोन गड आहेत ते दिसतच नाही आहे, म्हणजे लोहगड आणि विसापूर पूर्ण धुक्यात आणि ढगांमध्ये झाकलेले आहेत. तर इथं आपल्याला आपले 2 सबस्क्रायबर देखील भेटले. विदर्भातील होते हे दोघंजण. तर दोघांशी बोलून खूप छान वाटलं. खूप छान वाटतं जेव्हा सबस्क्रायबर भेटत असतात असे. तर आपण फायनली पोहोचलेलो आहोत आणि इथं आहे महादेव मंदिर. तर टाइम काय झाला? 1.25 तास लागला. आपण 7:30ला स्टार्ट केलं होतं. हे महादेव मंदिर. तर चला महादेव मंदिराचं आपण दर्शन घेऊया. आणि त्याच्यावरती मंदिर आहे. तर लिलेश, विवेन आणि कार्तिक गेलेत ऑलरेडी मंदिरात. तर चला आपण पण जाऊया. आणि मला इथे बघा काय बघायला भेटतं. सुंदर बटरफ्लाय, वाव. मंकी पण आहे तिथं. तर तुमच्या बॅग्स, मोबाईल्स आणि खाण्याच्या काही वस्तू असतील तर सांभाळून. लोहगडवरती आम्हाला अनुभव आला आहे चांगला, त्याच्यामुळे तुम्ही पण सांभाळून मोबाईल्स, बॅग्स
इथं खाण्याची वस्तू आहे म्हणून तो त्यांच्या दिशेने वेगाने चाललाय. महादेवाचं दर्शन आणि समोर आहे पिंड त्या नंदी. तर नंदीचं दर्शन घेऊ आपण पहिले आणि आतमध्ये जाऊया. हर हर महादेव, हर हर महादेव. महादेवांचं इथं पिंड आहे आणि पूजा वगैरे करायला पुजारी येत असतील. इथं तर छान पूजा केलेली आहे. तर ह्या गडाचं नाव जसं की वितंडगड होतं आधी किंवा आहे ऑलरेडी. तर हे वितंडेश्वर महादेवाचं मंदिर आहे. सो वितंडेश्वर महादेव वितंडगड. तर इथं बघा ह्या मंकीच्या जवळ आहे ना छोटं पिल्लू पण आहे आणि राजगिऱ्याचा लाडू खात मस्त एन्जॉय करतायत दोघं मायलेक. सुंदर. छोटस पिल्लू आहे त्याचं. आणि हा बघा किती सुंदर बसला आहे इथं. आता जाऊया. चल तिकडे पण असणार आहे. तर इथं फ्लॅग आहे. इथं फ्लॅग आहे. छान व्ह्यू आहे. आणि हा समोर जो रोड दिसतोय ना आपण ह्याच रोडवरनं असं येऊन मग इकडे एक छोटा रोड दिसेल तुम्हाला. तिथून पायथ्याजवळ आलो. तर असं राऊंड मारून आपण आलो होतो. आणि पवना लेकचं बॅकवॉटर बघा इतकं छान, इतकं थंड वाटतंय ना इथं. आता जेवढं वॉक करून आलो त्याच्यानंतर खूप घामाघूम झालो आहे आणि खूप छान वारा येतोय. खूप छान वाटतं. आणि मला असं वाटतं लोहगड कुठं आहे? इकडे आहे ना. तर ह्या साईडला हा तुंगगड आहे. इकडे तुंगगड आहे. इकडे लोहगड आणि लोहगडच्या पुढे विसापूर. ओके. आणि शेती बघा. हे बघा शेती किती सुंदर दिसते. खरंच अप्रतिम व्ह्यू आहे हा. छान वाटतंय. तुम्ही बघा सगळं असे चिल रिलॅक्स करायला बसलात. एकदम छान एन्जॉय करतायत. मस्त भारी. तर मस्तपैकी तिकोना किल्ला फिरलोय आम्ही. एक्सप्लोअर केलेला आहे आणि आता थोडंसं रिलॅक्स व्हायला बसलो इथं. खूप छान वाटतं आहे. समोरचा व्ह्यू खूप भारी आहे की मस्त असं डोंगर आहे त्याच्यावरतून ढग जातो आहे आणि आम्ही मस्त बघत बसलेलो आहे. आणि विवेनचं थोडंसं खाणं चाललं आहे. बिस्किट खातो आहे. लीलेश पण मस्तपैकी रिलॅक्स होत आहेत कारण आता आम्हाला स्टार्ट करायचं आहे. खाली जायला सुरुवात करायची आम्हाला. तर त्याच्या अगोदर थोडंसं रिलॅक्स पाणी वगैरे पिणं खाणं पिणं थोडंसं केलं आहे. आणि आता आम्ही उतरायला सुरुवात करणार आहोत. त्याआधी तुम्ही बघा समोरचा व्ह्यू. आम्ही रिलॅक्स कशामुळे होतो आहे काय बघून रिलॅक्स होतो आहे. खूप भारी वाटतं आहे. तर समोरचा व्ह्यू बघा बघा किती सुंदर आहे. डोंगराच्या वरतून ते ढग जात आहेत. खूप भारी वाटते. त्या साईडला जर तुम्ही बघितलं तर त्या डोंगरावरती छान ऊन आहे आणि ह्या डोंगरावरती छान ढग आहेत की जे भरले आहेत पाण्याने. असं वाटतंय की पाऊस पडतोय किंवा पडेल. छान वाटतंय. तर छान असा मस्त आजचा दिवस आजचा संडे गेलेला आहे. छान ट्रेकिंग झालेला आहे. तिकोना किल्ला एक्सप्लोअर केलेला आहे आपण. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा.
फ्रेंड्स लोकांमध्ये पण शेअर करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून या. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. पप्पा नाईस नाईस. ओके तेवढं का असे ना. ट्राय ओ नाईस 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 बेबी. व्हेरी गुड. काठी छोटी है ना.